नमस्कार. आयकॉन स्टील्स प्रस्तुत बिल्ड नमस्कार. या उपक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या भागातल्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सशी गप्पा मारतो आहोत. त्यांचे अनुभव जाणून घेतो आहोत आणि त्यातनं आपल्याला काय घेता येईल आणि आपल्या कामात काय चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज या मालिकेमध्ये परभणी इथले राहुल शहाणे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. तर तुमचं मनापासून स्वागत आहे बिल्ड आयकॉनच्या या कार्यक्रमामध्ये. आपण परभणीमध्ये काम करत आहात आणि तरुण इंजिनियर आपण आहात. त्यामुळे आपल्याशी गप्पा मारताना आम्हाला नक्कीच आनंद होणार आहे याची खात्री आहे आणि म्हणूनच तुमच्याशी गप्पा सुरू करत असताना आपण आत्तापासून गप्पा सुरू करण्यापेक्षा जरा मागे जाऊयात. तुमचं शालेय शिक्षण, कॉलेजमधलं शिक्षण आणि मुख्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर होण्यामागची प्रेरणा याबद्दल आधी आम्हाला सांगा. मी सुरुवातीला 2020 चा पास आउट आहे. इंजिनिअरिंग मी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ पिंपरी चिंचवड इथून पास आउट झालेलो आहे. त्यानंतर कॉलेजमध्ये असतानाच मी सुरुवातीला क्लासेस जॉईन केले होते, जसे की रिवेट, ऑटोकॅड या सर्व गोष्टी मी कॉलेजमध्ये असतानाच चालू केलं होतं. आणि साईट व्हिजिट साठी मी इंटर्नशिप केली होती की बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया थ्रू मी इंटर्नशिपला गेलो होतो. तर त्या इंटर्नशिप सोबत थोडी हातभार प्रॅक्टिस झाली होती. प्रॅक्टिस झाल्यानंतर 2020 ला करोना आला होता. करोना नंतर आम्हाला नंतर तिकडे जायचा कधी चान्स आला नाही पुण्याला. मग प्रॉपरचे इंजिनियर काय करतात यावर थोडा आम्ही भर दिल्यानंतर इथली प्लॅनिंग लोक वास्तूनुसार कशी करतात, काय करतात, थोडी स्टडी केल्यानंतर मी स्वतः सुरुवातीला ऑफिस न टाकता सुरुवातीला 1-2 प्लॅनचे प्रोजेक्ट चालू केल्यानंतर थोडा अनुभव वाढला. नंतर मी एक थोडी मोठी साईट घेतली. मोठी साईट मध्ये पूर्ण सुपरवायझिंग, पूर्ण प्लॅनिंग, डिटेलिंग, आरसीसी डिझाईन या गोष्टीची पूर्ण स्टडी करून हळूहळू स्वतः ऑफिस टाकून नवीन प्रोजेक्ट घ्यायला चालू केले. आतापर्यंत मी 150+ प्रोजेक्ट केलेले आहे आणि आता करंट मध्ये सध्या माझ्या 17 ते 18 साईट नवीन चालू आहे. खूप छान. राहुल सर, म्हणजे कोरोनाच्या काळात तुम्ही पास आउट झालात. खरं म्हणजे कोरोनामध्ये पास आउट हो, झालेल्या मुलांना किंवा सगळ्या लोकांना खूप मोठा प्रश्न होता, की आता पुढे कसं जायचं? बरोबर. पण मग हा प्रश्न तुम्ही कसा सोडवला? म्हणजे पहिलं काम तुमच्याकडे कसं आलं? आणि काय अनुभव होता त्या पहिल्या कामाचा? पहिलं काम हे माझ्या मित्रापासूनच चालू झालेलं आहे. म्हणजे त्यांना वाटत होतं की हा इंजिनियर आहे, हे खूप हुशार आहे, हे चालू करू शकतो. त्यांनी न घाबरता मला त्यांनी सुरुवातीला साईट दिली की हा करू शकतो. सुरुवातीला मी जेव्हा नवीन होतो तेव्हा ते मार्कआउट टाकण्यापासून, गुत्तेदारापासून सर्व गोष्टी हळूहळू शिकायला लागलो. यांना कोणत्या पद्धतीने दिल्यानंतर काय समजून हे काम करतात, हे पूर्ण प्रशिक्षण मी त्यांच्या जेवढं मी कॉलेजमध्ये न शिकता साईटवर जेवढ्या गोष्टी शिकलो त्या खूप कामाला आल्या. त्यानंतर पहिलं मार्कआउट टाकल्यानंतर हळूहळू प्लॅनिंग मध्ये अजून जास्त भर दिला. प्लॅनिंग मध्ये भर दिल्यानंतर पूर्ण एलिव्हेशनची प्रॅक्टिस तर मी कोर्स लावला होता, त्यापासून एलिव्हेशनही स्टार्ट केलं. नंतर आरसीसी डिझाईन माझा स्टॅड प्रो नावाचा कोर्स झालेला होता, त्यावर मी प्रॅक्टिस करायला चालू केली. स्टॅड प्रो वर पूर्ण अनालिसिस करून, लोड अनालिसिस करून क्लायंटला पूर्ण प्रॉपर जी रिक्वायर्ड आहे ती स्टील डिझाईन देऊन मी पूर्ण प्रोजेक्ट हँडल केले. तुम्ही तुमच्या पहिल्या कामाचा अनुभव आम्हाला सांगितलात. पण आता बांधकामामध्ये काम करत असताना अकुशल कामगारांकडून बांधकाम करून घेणं कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? सुरुवातीला जेव्हा मी काम करत असताना मी त्यांच्याकडूनही काही गोष्टी शिकल्या की ग्राउंड लेवलला त्या ज्या पद्धतीने काम करत आहेत ते बरोबर करत आहे नाही करत आहे, 3-4 वेळेस मी क्रॉस चेक करत होतो प्रत्येक गोष्ट. जर त्यांच्याकडून चुकली तर मी त्यांना सांगत होतो की हे असं करा, हे असं केल्यानंतर असं होईल. त्यांना काही काही गोष्टी माझ्या खूप पटल्या आहेत. ते स्वतः म्हणत होते की आम्हाला आजपर्यंत या गोष्टी कोणी सांगितल्या नाही, जे तुम्ही सांगत आहे ते आजपर्यंत कोणी सांगितल्या नाही. ते कंटिन्यू मी जी जुनी टीम आहे ती आजपर्यंत माझं कंटिन्यू आहे. मी नवीन टीमला हे नाही दिलं, जुनी टीम पासूनच मी हे करून टाकलं. म्हणजे त्याच लोकांना तुम्ही प्रशिक्षित केलं आणि तुमच्यासोबत त्यांना कंटिन्यू हो, तुम्ही केले. कंटिन्यू तोच. एक हल्ली ट्रेंड नवीन असा येतो आहे की बजेटमध्ये घर, माझं बजेट जेवढं आहे तेवढ्या ह्याच्यात मला घर बांधायचंय, पण हे घर बांधत असताना ते मला मजबूत पण पाहिजे, टिकाऊ पण पाहिजे. मग ही सगळी गणितं तुम्ही कशी जुळवता? बजेट आणि क्वालिटी. बजेट आणि क्वालिटी मध्ये सर्वात मेन गोष्ट आरसीसी वर्क जेवढं असते, आरसीसी ब्रिक वर्क, मी त्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करत नाही. पहिली गोष्ट, कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर तुम्ही इंटिरियर वर्क मध्ये कॉम्प्रोमाइज करू शकता.
जी गोष्ट तुम्हाला 100 रुपयाला भेटते ती 20-30 रुपयाला पण इंटेरियरला चान्स आहे. पण आरसीसी वर्क मध्ये कॉम्प्रोमाइज न करता जी गोष्ट आहे ती आपण हमखास केलीच पाहिजे. मी हे क्लायंटला हमखास समजावून सांगतो की इंटेरियर मध्ये तुम्हाला जे काही करायचंय एक गोष्ट कमी करा, पण आरसीसी वर्क मध्ये तुम्ही काही हायगाई करू नका. एक सिव्हिल इंजिनियर म्हणून प्लॅन आणि डिझायनिंग याचं महत्व काय तुम्ही सांगाल? प्लॅनिंग ही खूप गरजेची आहे. कोणतेही काम करत असताना म्हणजे कन्स्ट्रक्शनच सोडून नाही, कोणत्याही गोष्टीची जर सुरुवातीपासून प्लॅनिंग केली, तर ती शेवटपर्यंत सक्सेसफुल राहणारच. ते प्लॅनिंग केल्यामुळं कसं होतंय, एकतर ॲज पर वास्तूनुसार प्रॉपर घर होऊन जाते. प्लॅनिंग म्हणजे ऑन साइट करण्यापेक्षा प्लॅनिंगमध्ये काय चेंजेस करायचे ते आपण आधीच करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे मग भविष्यातला आपला खर्च आणि वेळ आणि त्रास ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे कमी होतात. नक्की, अजून नक्की. एक अजून एक गोष्ट अशी आहे, की बांधकामाचं साहित्य जेव्हा आपण निवडतो, तेव्हा ते साहित्य निवडत असताना तुम्ही कुठले निकष ते साहित्य निवडताना वापरता? साहित्य निकष करताना कधीही क्वालिटीला आपण पहिले प्राधान्य करतो. रेट बदलतं ते नंतर होऊन जाईल कमी जास्त. पण पहिले क्वालिटी, नंतर त्याची फ्युचरमध्ये काही अडचण येऊ नये त्या गोष्टीची, त्याची काळजी घेऊन आपण कधीही मटेरियल चूज करत असतो. आणि स्टील निवडताना काय तुमचे निकष आहेत? काय पॅरामीटर्स आहेत स्टीलचे? स्टील निकष करताना की बाबा जे वेट आहे आपलं स्टील बारचं, ते सामायिक राहावं सर्व स्टील बारला. ओव्हर साइज होऊ नये कुठेही. ते आपण पहिले प्राधान्य करत असतो. आणि कधी-कधी काय होते 6 चा जो बार असतो, प्रत्येकाचा वेगवेगळा येत असतो. तर 6 चा बार आपण जेव्हा वापरतो, तेव्हा त्याची आपण हमखास हे करत असतो, की चेक करत असतो, की ओव्हर साइज येतोय, कमी येतोय. नंबर ऑफ बार एक बंडलमध्ये किती येतात त्याचे, ते आपण चेक करत असतो. एवढं बारकाईने तुम्ही स्टीलची निवड करता, त्यामुळे हा पुढचा प्रश्न आहे, की आयकॉन स्टील्स तुम्ही वापरलंय का? आणि जर वापरलं असेल, तर त्याचे गुणवैशिष्ट्य काय सांगाल? आयकॉन स्टील आम्ही भरपूर साइटवर वापरलेलं आहे. आयकॉन स्टीलचं भरपूर आम्ही चेक पण क्रॉस चेक पण केलेलं आहे. त्याच्या टेस्ट पण घेतलेल्या आहे. टेन्साईल स्ट्रेंथ घेतलेली आहे. आणि हे करून स्टील चेक करत असताना त्याची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे. आणि बकलिंग हे ते आम्ही चेक करत असतो. आमचे कार्यक्रम पण होत असतात. त्यामध्ये भरपूर आम्हाला गोष्टी हे शिकायला पण भेटतात, की हे आपण करू शकतो. आणि मेन टी बार असल्यामुळे अजून खूप काही हे होतं. धन्यवाद राहुल सर. हं. राहुल सर 150च्या आसपास प्रोजेक्ट्स तुम्ही केलेत. आता काही 15-20 प्रोजेक्ट्स तुमच्या हातात आहेत. त्या सगळ्या हो, हो. प्रोजेक्ट्समध्ये असा एखादा प्रोजेक्ट आहे का, की जो तुम्हाला खूप आनंद देऊन गेला आणि त्या प्रोजेक्टला तुम्ही आयकॉनिक प्रोजेक्ट असं म्हणू शकाल? हो, हो. नक्कीच, नक्कीच. खूप काही-काही साइटवर कॉम्प्लिकेटेड भरपूर असतात, की क्लायंटची रिक्वायरमेंट असते, की इथं आम्हाला कॅन्टिलिव्हर मोठा स्लॅब द्या. इथं कॉलम नको सर आम्हाला पोर्चमध्ये. अशा खूप काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात, त्या आम्ही केलेल्या आहे. त्याच्यामुळे थोडंफार त्याची आवड पण झालेली आहे कॉम्प्लिकेटेड गोष्टीची आता. खूप छान. म्हणजे यात तुम्ही हो. शिकत जाताय आणि त्यात आवडही तुम्हाला निर्माण होतीये. अ, नक्की, नक्की. तुम्ही परभणीमधले आहात. जरी तुम्ही हं. इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्यात घेतलेलं असलं, तरी सुद्धा परभणी जिल्हा आणि या जिल्ह्याचा विकास या दृष्टीने जर विचार करायचा म्हटला आणि परभणी जिल्ह्याला पुण्या-मुंबईच्या तुलनेने जर मोठं करायचं असेल, विकसित करायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं परभणीमध्ये काय सुधारणा अधिक झाल्या पाहिजेत अजून? परभणीमध्ये सर्वात प्रथम जी प्लॉटची साईज आहे, ती थोडीफार माझ्या मते अजून कमीच आहे. जी रिक्वायर्ड प्लॉट एरियाची साईज आहे, ती अजून थोडीफार मोठी व्हायला पाहिजे. आणि मोठी झाल्यानंतर जे आम्हाला अजून काही डेव्हलप करता येईल, त्या हं. गोष्टीमध्ये प्लॉटमध्ये प्लॅनिंग करताना, जे गार्डन एरिया असेल, एमिनिटीज एरिया असेल, ते आम्हाला प्लॅनिंगमध्ये भरपूर देता येईल. ह्या गोष्टी खूप प्रशासना गरजेच्या आहे. हं, हं, हं. प्रशासनाकडनं काय अपेक्षा करता तुम्ही या अनुषंगाने? प्रशासनाकडे एकच मागणी आहे, की कंटिन्यू जे मटेरियल आम्हाला भेटायला पाहिजे, ते कंटिन्यू भेटायला पाहिजे. कारण की ऑप्शनलमध्ये वासॅन या प्रकारे आम्हाला वापरावं लागते. कधी-कधी क्लायंटचं मन पण नसते, पण मजबुरीने आम्हाला वापरावं लागते. तर त्याबद्दल आमचं एकच मत आहे, की कंटिन्यू मटेरियल अवेलेबल पाहिजे आपापल्या जिल्ह्यामध्ये. बरोबर आहे. हं, राहुलजी हं. तुमचा प्रवास जरी छोटा असला म्हणजे वर्ष जरी छोटे असले तरी त्यात तुम्ही काम भरपूर केलंय. कारण इतक्या कमी नक्की. वर्षात आणि तोही कोरोना काळ लक्षात घेऊन तुम्ही 150च्या वरती प्रोजेक्ट्स केलेले आहेत. खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि म्हणूनच मला तुम्हाला असं विचारावं वाटतंय, की जी तरुण मुलं आता सिव्हिल इंजिनिअर होतायत किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे. अशा तरुण मुलांना मोठा भाऊ या नात्याने तुम्ही काय सल्ला द्याल?
मी सुरुवातीला हेच म्हणेन की सुरुवातीला तुम्ही खूप प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा आणि ती अनालिसिस करा वर्कमध्ये. डायरेक्ट तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ नका, कारण की प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला पुढे स्कोप पण नाहीये. थोडी आजकाल कसं होतंय की थोडे जण खूप थोडी प्रॅक्टिस करतात, थोडे कोर्स शिकतात आणि लगेच ऑफिस टाकून जॉइन होतात. पण त्यामध्ये समोरच्या क्लायंटला नंतर जाणवते की आपलं हा चुकलं, ते चुकलं. चुका भरपूर होतात. तर माझं एकच म्हणणं आहे की थोडीफार प्रॅक्टिस 1-2 वर्ष कोणाकडे करून मगच मार्केटमध्ये या. खरंच खूप छान सल्ला राहुल शहाणे यांनी आपल्याला दिला आहे, की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आधी सराव करा, अनुभव घ्या, मार्गदर्शन घ्या आणि मगच तुमच्या कामाला सुरुवात करा. जेणेकरून तुम्ही चांगलं काम लोकांना देऊ शकाल. राहुलजी, आज आपण आमच्या या बिल्ड आयकॉनच्या उपक्रमामध्ये सहभागी झालात. तुमचे अनुभव आम्हाला सांगितले, तुमच्याबद्दल माहिती दिली आणि मला नक्की खात्री आहे, की जी व्यक्ती हा आपला मुलाखतीचा कार्यक्रम ऐकेल, त्या प्रत्येकाला यातनं काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. तुमचे खूप खूप आभार आहेत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बिल्ड आयकॉन आणि आयकॉन सेल्सच्या वतीने. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.